नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण डी-बी-टी स्कॉलरशिप बद्दल ओ-बी-सी कॅटेगरी असेल किंवा एस-सी स्टुडंट असतील किंवा एस-टी आणि व्ही-जे-एन-टी या विद्यार्थ्यांनी कोणत्या स्कीमसाठी या कोणत्या डिपार्टमेंटसाठी अप्लाय करायचं आहे फॉर युअर स्कॉलरशिप. आता यामध्ये एल-एल-बी 3 इयरचे पण स्टुडंट असतील आणि एल-एल-बी 5 इयरचे दोन्ही स्टुडंट असतील आणि यामध्ये जर आपण बघितलं तर 100% बेनिफिट जे काही स्कीम आहे, ही तुम्ही अप्लाय केल्याच्या नंतर जे तुम्ही फीज वगैरे पे करणार आहात ची तुम्हाला रिटर्न तुम्हाला फीज या स्कॉलरशिप थ्रू तुम्हाला भेटणार आहे. ओके. सो कोणकोणते ओ-बी-सीमध्ये कोणती स्कॉलरशिप तुम्हाला अप्लाय करायची आहे, कोणती स्कीम अप्लाय करायची आहे. ओपन, ई-डब्ल्यू-एस आणि बाकीच्या जे काही कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी ऑलरेडी आपण व्हिडिओ ही बनवलेले आहे. ते ऑलरेडी आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ओके. आज आपण ओ-बी-सी असेल, एस-सी स्टुडंट असतील, एस-टी स्टुडंट असतील, व्ही-जे-एन-टी स्टुडंट असतील, या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपसाठी कशा पद्धतीने कोणती स्कीम अप्लाय करायची आहे, कोणतं डिपार्टमेंट चूज करायचं आहे, त्यासाठी आपण यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब सुद्धा करा. जेणेकरून सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या रिलेटेड जे काही स्कॉलरशिप असतील, त्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटत असतात. चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. ऑलरेडी लॉग इन तुम्ही केलेला असणार आहे किंवा लॉग इन करताना तुम्हाला इथे युजर नेम तुम्हाला टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. ते लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी सांगत आहे. जर तुम्ही लॉग इन केलं नसेल तर कशा पद्धतीने लॉग इन करायचं आहे, त्याची ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ती तुम्ही बघा. स्टेप बाय स्टेप तुम्हाला स्कॉलरशिप कशा पद्धतीने तुम्हाला प्रोसेस करायची आहे, कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे फॉर्म फिलिंग याची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, सर लास्ट डेट कोणती आहे? फ्रेश ॲप्लिकेशन जसं की आता आपण फ्रेश ॲप्लिकेशनच आपण फिलअप करत आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना रिन्यूअल करायचं असेल, तर त्याची डेट्स काय आहेत, त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. सो आता आपण बघूया, हे युजर नेम, पासवर्ड तुम्ही टाकल्याच्या नंतर पुढे तुम्हाला काय करायचं आहे. पुढे तुम्ही काय करणार आहात, तर इथे जर आपण बघितलं, ऑल स्कीम यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये डिपार्टमेंट हे तुमचं नाव यामध्ये येणार आहे आणि स्कीम नेम यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. आता आपल्याला ओ-बी-सी, एस-सी-बी-सी म्हणजे ओ-बी-सी, व्ही-जे-एन-टी आणि एस-बी-सी हे जे विद्यार्थी आहेत, त्यामध्ये आपण ओ-बी-सीचं बघणार आहोत आणि व्ही-जे-एन-टी बघणार आहोत आणि एस-बी-सी. त्यामध्ये एस-सी-बी-सीचे काही विद्यार्थी असतील, त्यांनी राजर्षी शाहू महाराज हे तुम्ही अप्लाय करायचं आहे. समजा त्यामध्ये जर तुम्हाला अप्लाय करायला भेटत नसेल, तर यामध्ये ही वेलफेअरची डिपार्टमेंटची ही तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके. आता इन डिटेल जर तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये, तर समजा एस-सी स्कॉलरशिपचे समजा काही स्टुडंट आहेत. त्या विद्यार्थ्यांचे बिलो 2,50,000 म्हणजे इन्कम ज्या विद्यार्थ्यांचे इन्कम लेस दॅन 2,50,000 आहे, त्या विद्यार्थ्यांनी ही स्कीम अप्लाय करायची आहे. कोणती? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही स्कीम तुम्हाला अप्लाय करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांची इन्कम लेस दॅन 2,50,000 आहे, एस-सी कॅटेगरी स्टुडंट. जे विद्यार्थी एस-सी मध्ये असतील, ज्यांची 2,50,000 च्या वरती अमाउंट असेल, फॅमिली इन्कम जी तुमची असेल अॅन्युअल ती 2,50,000 त्यामध्ये नो लिमिट आहे. ओके. डिपार्टमेंट तुम्हाला चूज करायचं आहे सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट आणि त्या विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी ही तुम्हाला स्कीम ही अप्लाय करायची आहे. कशा पद्धतीने दिसेल ते तुम्हाला यामध्ये सांगत आहे. एस-टी स्कॉलरशिप जर आपण बघितलं, डिपार्टमेंट कोणतं आपल्याला दिलेलं आहे सोशल जस्टिस. तर इथे सोशल जस्टिस आपल्याला बघायचं आहे. सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कोणतं आपल्याला यामध्ये द्यायचं आहे, तर पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी. म्हणजे जर आपण इथे बघितलं, पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी ज्या विद्यार्थ्यांचे 2,50,000 2,50,000 च्या पेक्षा जास्त इन्कम आहे, एस-सी स्टुडंट त्या विद्यार्थ्यांनी ही स्कीम अप्लाय करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांची अॅन्युअल इन्कम लेस दॅन 2,50,000 असेल, त्यांनी या स्कीमला अप्लाय करायचे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. बट नॉर्मली सर्व स्टुडंट हे 2,50,000 टू नो लिमिट यामध्ये असणार आहेत. त्या विद्यार्थ्यांनी इथे हे सिलेक्ट करायचं आहे. सर्च बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला स्कीम नेम, पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी, एक्झामिनेशन फी अशा पद्धतीने येणार आहे.
डिपार्टमेंट सोशल जस्टिस स्पेशल असिस्टंट हे येणार आहे आणि अप्लाय यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन एंड डेट जर आपण बघितलं 31 मार्च 2026 ही दिलेली आहे. पण त्या डेटपर्यंत वाट बघू नका. जो तुमचा जे काही फॉर्म फिलिंग करायचं आहे ते आत्ताच करून घ्या आणि अप्लाय बटनवरती क्लिक करा. इकडे तुमच्या अप्लाय बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर नॉर्मल प्रोसेस जी असेल ती तुम्हाला फॉलो करायची आहे. हे झालं एस-सी स्टुडंटसाठी. त्यानंतर ओ-बी-सी स्कॉलरशिपसाठी जर आपण बघितलं बिलो 1,00,000 नॉर्मली विद्यार्थ्यांची इन्कम असते. बट नॉर्मली ओ-बी-सीमध्ये जर आपण बघितलं 1 to 8 लाख पर्यंत स्टुडंटची इन्कम असते. त्यामध्ये ट्युशन फी, एक्झामिनेशन फीज ओ-बी-सी स्टुडंट ही तुमची स्कीम आहे आणि डिपार्टमेंट आहे व्ही-जे-एन-टी, ओ-बी-सी अँड एस-सी-बी-सी वेलफेअर डिपार्टमेंट. कसं सिलेक्ट करायचं तर याच्यामध्ये डिपार्टमेंट काय विचारलंय तुम्हाला? ओ-बी-सी, एस-ए-बी-सी, व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी वेलफेअर डिपार्टमेंट यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला स्कीमचं आहे ट्युशन फी एक्झामिनेशन ओ-बी-सी. म्हणजे यामध्ये दिलेलं ट्युशन फी एक्झामिनेशन ओ-बी-सी स्टुडंट असतील तर हे सिलेक्ट करतील. एस-सी-बी-सी स्टुडंट असतील तर हे सिलेक्ट करतील. व्ही-जे-एन-टी स्टुडंट असतील तर हे ऑप्शन सिलेक्ट करतील. ज्या विद्यार्थ्यांचं 1,00,000 ते 8,00,000 पर्यंत इन्कम आहे, असे विद्यार्थी. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं ओ-बी-सी आपण यामध्ये बघितलं, एस-बी-सी बघितलं, व्ही-जे-एन-टी बघितलं. यामध्ये सिलेक्ट करायचं आहे जे विद्यार्थी असतील सर्चमध्ये क्लिक करा. तुम्हाला नॉर्मली यामध्ये जी काही स्कीम आहे ती तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. आपल्या या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे झाल्याच्या नंतर आता एस-बी-सी स्टुडंटसाठी तुम्हाला यामध्ये सांगितलं, व्ही-जे-एन-टी पण सांगितलं. जे विद्यार्थी एस-टी स्टुडंट आहेत, ओके. आता एस-टी स्टुडंटसाठी डिपार्टमेंट जे आहे, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचं आहे. म्हणजे कुठे हा डिपार्टमेंट आहे आणि ते ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे. त्यामध्ये कोणती स्कीम तुम्हाला अप्लाय करायची आहे, तर लेस दॅन 2,50,000 ज्या विद्यार्थ्यांची इन्कम असेल, त्या विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम यावरती सिलेक्ट करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इन्कम 2,50,000 ते नो लिमिट कितीही इन्कम असेल, त्या विद्यार्थ्यांनी व्होकेशनल एज्युकेशन फी रिइंबर्समेंट म्हणजेच यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्होकेशनल एज्युकेशन फी रिइंबर्समेंट सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर इथे तुम्हाला स्कीम ही दिसणार आहे. अप्लाय बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. म्हणजे हे पण आपण बघितलं एस-टी स्कॉलरशिपसाठी जे काही तुम्हाला अप्लाय करायचं आहे, कोणती डिपार्टमेंट आहे, कोणती स्कीम या पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येत होता का सर एस-सी-बी-सीसाठी राजर्षी शाहू महाराज नॉर्मली ऑप्शन येत नाहीये, तर हा ऑप्शन येतो. हेही करू शकता तुम्ही, की याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर राजर्षी शाहू महाराज शुल्क शिष्यवृत्ती स्कीम यावरती क्लिक करायचं आणि सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे आणि यावरती तुम्ही अप्लाय करायचं आहे. जे विद्यार्थी एस-सी-बी-सी स्टुडंट असतील, त्या विद्यार्थ्यांनी हायर एज्युकेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला दिलेलं आहे मी. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर हे कुठं आहे बिलो 8,00,000 जे काही विद्यार्थ्यांची इन्कम आहे, त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला दिसायला दिसतं की राजर्षी शाहू महाराज हे दिसल्याच्या नंतर यावरती क्लिक करा आणि सर्च बटनवरती क्लिक करा. अप्लाय बटनवरती क्लिक करा. तुमची ही जी स्कीम आहे ती अप्लाय तुमची होऊन जाईल. ओके. नॉर्मली अशा पद्धतीने तुम्हाला ऑल कॅटेगरीचे जे काही स्कीम आहे ते तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने अप्लाय तुम्हाला करायचे आहे. ओपनचे विद्यार्थी असतील त्याने सुद्धा यामध्ये या स्कीममध्ये राजर्षी शाहू महाराज या स्कीममध्ये अप्लाय तुम्ही करू शकता. फक्त तुमची इन्कम लेस दॅन 8,00,000 फॅमिलीची इन्कम असली पाहिजे. देन यू कॅन एलिजिबल फॉर धिस स्कीम. ओके. आफ्टर दॅट लॉट सो अशा पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मी सांगितलेले आहे. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की हेल्प करण्याचा मी तुम्हाला नक्की प्रयत्न करेन. ओके. तुम्ही जर या चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल, तर नक्की या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि हा चॅनल पुढे सुद्धा पाठवा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या स्कीम रिलेटेड, स्कॉलरशिप रिलेटेड त्यांना त्यांना फायदा नक्की होऊन जाईल. थँक यू सो मच.